मॅथ्स 1 यामध्ये आपला बहुपदी म्हणजे पॉलिनॉमियल्स हे 3rd चॅप्टर चालू आहे। त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 3.2 यामध्ये आपण डिव्हिजन बघितलं, द्विपदीने एकपदीला किंवा एकपदीने द्विपदींचा जे भागाकार आहे तो आपण शिकलेलो आहोत आणि त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स घेतले। आता आपण प्रॅक्टिस सेट 3.2 मधील जे काही वर्ड प्रॉब्लेम आहेत ते आणि आणखी पुढचे जे आहे ते आपण घेणार आहोत आणि ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ द पॉलिनॉमियल आणि त्यांची बेरीज वजाबाकी बघू आपण। या अगोदरचे जे चॅप्टर्स आहेत ते 1 ते 2 तसंच मॅथ्स 2 आणि इयत्ता 8वी ते 10वी गणित विषयाच्या सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा की जेणे आणि बेल आयकॉनवर जर क्लिक केलं तर तुम्हाला रोजचे नोटिफिकेशन्स मिळतील, त्यामुळे तुम्ही रोज रेग्युलर व्हिडिओ बघू शकाल। तर आज आपण क्वेश्चन फर्स्ट बघूया। त्यामध्ये याच्या अगोदरच्या भागामध्ये क्वेश्चन 5 आपण घेतलेला आहे याच्यातलाच की त्याच्यामध्ये डिव्हिजन आहे। आता यामध्ये ऍडिशन आणि सबट्रॅक्शन वर आधारित जे आहे ते बघूया आपण। आणि हे जे काही वर्ड प्रॉब्लेम आहे की याच्यामध्ये तुम्हाला पॉलिनॉमियल यू हॅव टू मेक पॉलिनॉमियल, तुम्हाला त्याच्यामध्ये बहुपदी जे काय आहे ते लेटर्स दिलेले आहे ते लेटर्स वापरून तयार करायचे। त्यांनी जे लेटर्स दिले ते आपण वापरणार। मी इथे प्रश्न थोडक्यात लिहिलेला आहे, प्रश्न डिटेल वाचण्यासाठी तुम्ही पुस्तकात बघू शकता। फर्स्ट बघा काय म्हटलंय, राईट आन्सर्स इन लाट विलेज ट्रीज ए एवढी संख्या असलेले ट्रीज आहे ते दे आर इन्क्रीज बाय बी एवढी जी संख्या आहे एवढ्या संख्येने ते त्यांची वाढ झाली। आफ्टर एक्स इयर्स एक्स वर्षानंतर एकूण झाडांची संख्या किती, हाऊ मेनी ट्रीज आर देअर आफ्टर एक्स इयर्स, number of trees are A increased by B and after X years how many trees are, total number of trees एकूण झाडांची संख्या विचारलेली आहे। मग त्यासाठी आपण बघा त्यांचा लेटर्सचा वापर करूया सोल्युशन मध्ये। पहा द नंबर ऑफ ट्रीज प्रेझेंट, आजची जी झाडं आहेत ती काय कोणत्या अक्षराने दर्शवलेली आहेत आपण, प्रेझेंट ट्रीज आर डिनोटेड बाय ए, आजची झाडं जी आहे ती ए या स्मॉल लेटरने दाखवलेली आहे। इन्क्रीज इन ट्रीज, आता त्या झाडांमध्ये वाढ झालेली आहे आणि किती वाढ झाली तर एक्स इयर्स मध्ये बी एवढी वाढ झालेली आहे। म्हणजे संख्यांच्या ऐवजी त्यांनी काय वापरले, लेटर्स वापरायला सांगितलेले आहेत। मग आपण बी त्याच्यामध्ये हे करणार आणि एक्स इयर्स समजा 4 वर्षानंतर वाढले तर आपण काय करणार, 4 गुणिले ती संख्या असेल त्याच्याने गुणाकार करणार आणि म्हणून आपण इथे काय केलंय, इन्क्रीज इन ट्रीज बाय बी इन एक्स इयर्स म्हणून बी गुणिले एक्स बी एक्स केलंय आणि टोटल नंबर ऑफ ट्रीज आजची झाडं आणि एक्स वर्षानंतरची झाडे, नंबर ऑफ ट्रीज टुडेज नंबर ऑफ ट्रीज आणि आफ्टर एक्स इयर्स नंबर ऑफ ट्रीज दोघांची आपण काय करणार आहोत, ऍडिशन करणार आहोत। देअरफॉर नंबर ऑफ ट्रीज आफ्टर एक्स इयर्स इज इक्वल टू ए प्लस बी एक्स। हे झालं तुमचं, हे अशा पद्धतीची पॉलिनॉमियल तयार होईल। नेक्स्ट सेकंड क्वेश्चन मध्ये काय झालंय पहा, फॉर परेड देर आर वाय स्टुडंट्स अँड द नंबर ऑफ रोज आर एक्स, देन हाऊ मेनी टोटल स्टुडंट्स आर देअर, टोटल स्टुडंट्स विचारले त्यांनी। पण आपण जेव्हा कवायतीसाठी उभे असतात तेव्हा परेडसाठी उभे असलेल्या विद्यार्थ्यांचे जी संख्या घेतलेली आहे ती वाय स्टुडंट्स घेतले, एका रांगेत वाय स्टुडंट्स आणि नंबर ऑफ रोज रांगांची संख्या एक्स घेतले, एका रांगेत वाय स्टुडंट्स आहेत। एका रांगेमध्ये जसं आपण याच्या अगोदर काही उदाहरण घेतलेले आहेत त्यामध्ये जी संख्या असते ती आपण वाय अक्षराने दर्शवलेली आहे। इथे नंबर ऑफ रोज रांगांची संख्या आहे एक्स आणि एका रांगेत वाय स्टुडंट्स आहेत। मग आपल्याला टोटल नंबर ऑफ काढायचं असेल तर नंबर ऑफ स्टुडंट्स आपण त्यांचा गुणाकार करणार, वी मल्टिप्लाइंग बाय एक्स इंटू वाय। मग आता टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इज इक्वल टू, फर्स्ट आपण सेंटेन्स काय लिहिला, फॉर परेड देर आर वाय स्टुडंट्स, फॉर एक्स रोज
किंवा नंबर ऑफ रोज, रांगांची संख्या x दिलेली आहे, आपण x घेतलेली आहे. देअरफॉर टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इज इक्वल टू x इंटू y. गुणाकार केल्यानंतर काय मिळणार? xy. आफ्टर मल्टिप्लाइंग वी गेट xy. xy ही एक पॉलिनॉमियल तयार झालेली आहे. इथे झाली a प्लस bx. आता थर्ड मध्ये पहा काय दिलंय. थर्ड एक्झाम्पल मध्ये एकक आणि दशक स्थानी m आणि n हे अंक अनुक्रमे m आणि n हे अंक असतील तर ती दोन अंकी संख्या कोणती? हा क्वेश्चन तो दिलेला आहे. युनिट्स अँड टेन्स प्लेस देअर आर m and n आर रिस्पेक्टिव्हली. देन राईट द पॉलिनॉमियल ऑफ द 2 डिजिट नंबर. 2 डिजिट नंबरचा काय करायचं आपल्याला? ती पॉलिनॉमियल ती बहुपदी लिहायची आहे. आता एकक स्थानी युनिट प्लेसला काय पाहिजे आपल्याला? युनिट प्लेस साठी m आणि टेन्स प्लेस साठी n. आणि युनिट प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट जे आहे टेन्स प्लेस, हंड्रेड प्लेस, युनिट प्लेस हे तुम्ही शिकले आहात. अगदी 5वी 7वी पासून शिकत आलेला आहात. तर त्यामध्ये आपल्याला द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट n ऍट टेन्स प्लेस, दशक स्थानी n ची किंमत इज इक्वल टू काय येणार? आता युनिट प्लेसला m आहे आणि टेन्स प्लेसला 10 आहे. आपण लिहित असताना घेतो ना युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस. एकक स्थानी काय आहे? m आहे आणि टेन्सच्या स्थानी काय आहे? n आहे. म्हणजे युनिट प्लेसची व्हॅल्यू m इंटू 1 आणि टेन्स प्लेसची n ची व्हॅल्यू काय येणार? 10 इंटू n, 10n. आणि म्हणून आपण अगोदर घेणार द प्लेस व्हॅल्यू ऑफ टेन्स जे आहे द टेन्स प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट n ऍट इथे लिहिलेलं आहे मी टेन्स प्लेस व्हॅल्यू इज इक्वल टू 10 इंटू n. देअरफॉर वी गेट 10n. युनिट प्लेस मध्ये एकक स्थानी m आहे 1 इंटू m. युनिट म्हटलं म्हणजे एकक स्थानची किंमत, तिथे एकाने मल्टिप्लाय करणार. टेन्स प्लेस मध्ये आपण 10 ने मल्टिप्लाय करणार. मग 1 इंटू m वी गेट m आणि 10 इंटू n वी गेट 10n. आणि दोन्ही डिजिट दाखवायचे असेल तर काय करत असतो आपण? इथे दोन अंकी संख्या दाखवण्यासाठी युनिट प्लेसला m आणि टेन्स प्लेसला इथे 10n. म्हणून मग 10n प्लस m. दिस इज द युअर 2 डिजिट नंबर. 2 अंकी संख्या दर्शवण्यासाठी अशा पद्धतीने एकक आणि दशक स्थानांचा त्यांचे स्थानिक किमतींचा वापर करायचा असतो. पुढच्या गणितात आपण क्वेश्चन 2 मध्ये हे जे आहे त्यांचे पॉलिनॉमियलचं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन घेऊया आपण. क्वेश्चन 2 आपण बघणार आहोत की यामध्ये पॉलिनॉमियल्सचे ऍडिशन करायचे आपल्याला. ऍड द पॉलिनॉमियल्स. बहुपदींची बेरीज करा. यामध्ये काही वेळेस 2 पॉलिनॉमियल्स दिले, काही ठिकाणी 3 दिलेले आहेत. तर त्यांचं आपल्याला ऍडिशन करायचं आहे. तर कसं आपण ते बघूया. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये ते मी जागेभावी थोडंसं कमी याच्यात लिहिलंय. अगोदर ब्रॅकेटमध्ये लिहायचे दोन्ही ज्या पॉलिनॉमियल्स आहेत त्यानंतर मी ऍडिशनच्या फॉर्म मध्ये सलग लिहायचं. जसं इथे मी 2 ब्रॅकेटमध्ये वेगवेगळे लिहिले. पहिल्या ब्रॅकेटमध्ये पहिली पॉलिनॉमियल, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दुसरी, तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये तिसरी आणि मध्ये ऍडिशनचा अशा पद्धतीने साइन करायचं. अशा इथे पण काय करणार आहोत आपण? फर्स्ट पॉलिनॉमियल x³ मायनस 2x² मायनस 9 आणि दुसरी पॉलिनॉमियल आहे 5x³ प्लस 2x प्लस 9. यांना ऍड करायचं. मग आता इथे काय केलं मी? ऍडचं साइन केलं आणि सलग लिहिलंय. किंवा आपण याच्यानुसार घ्या. 2 पॉलिनॉमियल्स ऍड केले. आता जे ब्रॅकेट्स आहेत ते करूया आपण. x³ मायनस 2x² मायनस 9 प्लस 5x³ प्लस 2x प्लस 9. नाउ पुट द सिमिलर टर्म्स. जे आहे ते सिमिलर टर्म्स आहेत ते आपण जवळजवळ घेऊया. x³ आणि दुसरा कोणता आहे? 5x³. x³ प्लस 5x³. त्यानंतर लाईक टर्म्स कोणते अजून? x² पहा मायनस 2x². इकडे या पॉलिनॉमियल मध्ये इथे 2x² टर्म नाहीये. x टर्म इथे नाहीये पण इथे आहे प्लस 2x. हियर मायनस 9 आणि इथे प्लस 9.
झालं. लाईक टर्म्स, वी पुट द लाईक टर्म्स जे आहे त्यांची अरेंजमेंट केलेली आहे. आता ह्या 1x³ आणि 5x³ किती झाले 6x³ झाले. x² तर आहे तेच राहणार आहे -2x² प्लस 2x आणि -9 प्लस 9 काय झाले 0. म्हणजेच काय -9 प्लस 9 त्यांची जर वजाबाकी केली तर ती झाली 0. Therefore we get 6x³ - 2x² प्लस 2x. आता इथे आपण अगोदर थर्ड एक्झाम्पल घेऊया, नंतर सेकंड बघूया. थर्ड एक्झाम्पल मध्ये काय दिले पहा, ज्या 2 पॉलिनॉमियल्स 3 पॉलिनॉमियल्स दिले 2y² प्लस 7y प्लस 5 ही एक फर्स्ट, सेकंड 3y प्लस 9 आणि थर्ड 3y² मायनस 4y मायनस 3 झाले. आता यांचे आपण काय करणार आहोत, लाईक टर्म्स जवळ घ्यायचे. y² असलेलं हे y², 2y² आणि 3y². विथ साइन घेणार 2y² प्लस 3y². त्यानंतर y असलेलं लाईक टर्म्स 7y आणि हा 3y प्लस 3y म्हणजे y² चे टर्म्स आणि आता y चे टर्म्स. आणि त्यानंतर 7y प्लस 3y आणि आणखी ते एक टर्म आहे -4y. तर त्यानंतर प्लस 5 आहे या पॉलिनॉमियल मध्ये प्लस 5. इथे आहे प्लस 9. सेकंड जे आहे 3 पॉलिनॉमियल्स आहेत ना, ही फर्स्ट आहे, ही सेकंड आहे आणि ही थर्ड आहे. थर्ड पॉलिनॉमियल मध्ये y चे टर्म्स घेतले आपण 7y प्लस 3y आणि -4y. नंतर आता हे जे नंबर्स आहेत फक्त की ज्याच्यामध्ये व्हेरिएबल नाहीये, चल नाहीये, 5, 9 आणि -3. 5, 9 आणि -3. यामध्ये पाहता 3y² आणि हे 2y². 3 प्लस 2 किती झाले 5. किंवा सरळ आपण यांचा 2 प्लस 3y² अशा पद्धतीने लिहिलं तरी चालणार. त्यांचे वी ऍड द कोएफिशियंट्स अँड देन इकडे बाजूला त्यांचे व्हेरिएबल्स लिहायचे. अशा पद्धतीने लिहूया आपण. इथे 7y प्लस 3y ते पण ऑलरेडी तुम्हाला करू शकता. हे तर 10y मायनस 4y किंवा नाही तर सरळ असं करूया आपण प्लस 7 प्लस 3 मायनस 4 आणि नंतर y. तसंच इथे 5 प्लस 9 किती झाले 14. 14 मायनस 3 प्लस इथे डायरेक्ट किती 14 मायनस 3 किंवा डायरेक्ट 11 लिहिलं तरी चालणार आहे. आता 3 प्लस 2 किती झाले 5y² प्लस 7 प्लस 3 10. 10 मायनस 4 वी गेट 6y. हे yचं टर्म आहे आणि 14 मायनस 3 म्हणजे 11. दिस इज द ऍडिशन ऑफ द दिस 3 पॉलिनॉमियल्स. 3 बहुपदींची ती बेरीज अशा पद्धतीने केलेली आहे. सेकंड यामध्ये थर्ड एक्झाम्पल बघूया आपण की यामध्ये 2 पॉलिनॉमियल्स अशी दिले की त्यांची ऍडिशन करायची आहे आपल्याला. -7m⁴ प्लस 5m³ प्लस √2 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये प्लस 5m⁴ मायनस 3m³ प्लस 2m² प्लस 3m मायनस 6. आता यांचं जे डिग्री ऑफ पॉलिनॉमियल आहे ती याची 4 आहे, याची पण 4 आहे. आणि जे लाईक टर्म्स आहेत ते लाईक टर्म्स आपण जवळजवळ लिहायचे आणि मग ऍडिशन करायची आहे. सुरुवातीला फर्स्ट याच्यामध्ये काय की आधी ब्रॅकेटच्या फॉर्म मध्ये ऍडिशन लिहून घेणार. नंतर ब्रॅकेट जे आहे ते ब्रॅकेट रिमुव्हिंग द ब्रॅकेट्स काढणार आपण आणि सलग त्यांची ऍडिशन लिहिणार की इथे ब्रॅकेट काढलेत आणि प्लस नंतर काय 5m⁴ पूर्ण पॉलिनॉमियल लिहिलेली आहे. आता ह्या 2 बहुपदींची बेरीज करत असताना लाईक टर्म जवळ घेऊया. m⁴ ज्यांचा इंडेक्स असे 2 टर्म्स आहेत -7m⁴ प्लस 5m⁴. दिस 2 टर्म्स वी पुट. नंतर नेक्स्ट कोणतं आहे m³ चं टर्म आहे 5m³ वजा 3m³. काय घेतलंय 5m³ मायनस 3m³. नंतर स्क्वेअरचं टर्म एकच आहे फक्त ते, त्याच्यामुळे इथे ऍडिशन होणार नाही. नंतर पुन्हा m चं पण एकच टर्म आहे -6 आणि प्लस √2. अगोदर ह्या ज्या संख्या आहेत इंटिजर्स ते लिहिणार आणि नंतर अंडर रूटच्या संख्या त्यानंतर घ्यायच्या असतात.
आणि इथे आपण आता ऍडिशन करत असताना जसं इथे केलं त्या पद्धतीने ऍडिशन ऑफ कोएफिशियंट्स असं लिहिलं तरी चालणार आहे, किंवा डायरेक्ट ओरली केलं आन्सर तरी चालेल, पण शक्यतो असं करणं तुमच्यासाठी सोपं जाणार. -7 + 5 म्हणजे किती झाले? -7 + 5 -2 m⁻⁴ प्लस 5 - 3 2 5 - 3 किती झाले? 2 m³ 2m³ 2m³ नंतर 2m² ते आहे तसेच राहणार, प्लस 3m तिथे काही लाईक टर्म्स नाही त्याच्यामुळे ते आहे तसे -6 + √2. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जे ऍडिशन दिलेले असतात पॉलिनॉमियलचे ऍडिशन, ते पॉलिनॉमियल्सचे ऍडिशन लिहिताना अगोदर ब्रॅकेट्स लिहायचे, नंतर त्यांचे ब्रॅकेट्स रिमूव्ह करणार, त्यानंतर लाईक टर्म्स लिहायचे आणि लाईक टर्म्स लिहिल्यानंतर ऍड द कोएफिशियंट्स ऑर सबट्रॅक्शन पण बघू आपण पुढच्या याच्यामध्ये. पुढच्या प्रश्नामध्ये सबट्रॅक्शन बघणार आहोत. आता हा जो आहे की याच्यामध्ये आपण टर्म्स जे आहे ते जे लाईक टर्म्स आहेत ते घेऊन त्यांचे कोएफिशियंटचे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करायचे असते. तर सबट्रॅक्शन वर आधारित गणित आहे ते आता बघू आपण. सबट्रॅक्शन कसं करायचं ते बघूया आपण. यामध्ये बहुपदींची जसं आता आपण बेरीज करणं शिकलेलं आहे तसं पहिल्या बहुपदीतून दुसरी बहुपदी वजा करायची आहे. आता आपल्याला बहुपदींची वजाबाकी शिकायचं आहे. बेरीज करताना पहिली बहुपदी अगोदर किंवा दुसरी अगोदर लिहिली, पहिली नंतर लिहिली तरी चालतं, परंतु सबट्रॅक्शन करत असताना त्यांनी जसं सांगितलं असेल त्याच पद्धतीने आपण वजाबाकी करणं गरजेचं असतं. सपोज देर आर 2 पॉलिनॉमियल्स आहेत, तुम्हाला फर्स्ट मधून सेकंड मायनस करायला सांगितली, पहिल्यामधून दुसरी बहुपदी वजा करा. ही पहिली दिली ही दुसरी दिली तर पहिल्यामधूनच दुसरी वजा करायची. किंवा जर तुम्हाला सांगितलं की सेकंड मधून फर्स्ट मायनस करा, मग तेव्हा सेकंड मधून फर्स्ट मायनस करणार. म्हणजे जसं त्यांनी जे सांगितलं असेल किंवा जसा प्रश्न विचारलेला असेल त्या पद्धतीने आपण त्याच्यात बदल करायचा असतो. सबट्रॅक्ट फ्रॉम जो आहे सेकंड फ्रॉम फर्स्ट किंवा फर्स्ट फ्रॉम सेकंड जसं सांगतील, किंवा 3 असतील तर थर्ड फ्रॉम फर्स्ट वगैरे जे काय असेल अशा पद्धतीने तुम्हाला ते म्हणजे जसं सांगितलं प्रश्न विचारला असेल त्या पद्धतीने आपण करणार आहोत. आता यामध्ये 2 या बहुपदी आहेत. या 2 बहुपदीमधून पहिल्यामधून दुसरी मायनस करायची. मग पहिला ब्रॅकेट आहे तसाच लिहिला, मध्ये मायनसचं साइन घेतलं आणि जी पॉलिनॉमियल आहे ती ब्रॅकेटमध्ये लिहायचं पूर्ण. कारण प्रत्येक जेव्हा मायनस होत असतं तेव्हा काय असतं, प्रत्येक टर्मचं जे साइन आहे ते चेंज होत असतं. देयर इज अ चेंज इन ईच अँड एव्हरी टर्म्स. म्हणजे साइन जे आहे ते त्याचं चेंज होत असतं आणि म्हणून पूर्ण ब्रॅकेटला अगोदर मायनसचं साइन करायचं आणि त्यानंतर मग सगळे टर्म्स आपण लिहिणार आहोत. आता इथे पहा x² -9x + √3. इथे मायनसने मल्टिप्लाय केलं, मायनस इंटू मायनस प्लस 19x, मायनस मायनस प्लस झालं. इथे आता मायनस इंटू प्लस सेकंड टर्मला बघा मायनस √3, मायनस मायनस प्लस होता, मायनस इंटू प्लस मायनस किंवा प्लस इंटू मायनस मायनस. इथे तसंच इथे पण होणार -7x². आणि म्हणून सबट्रॅक्शन करताना साइन बघणं एक जे आहे ते खूप गरजेचं आहे लिहिणं. तर त्यासाठी पहा आता x² जे लाईक टर्म्स आहे ते आपण अगोदर जवळ लिहूया. x² चा हे टर्म घेतला आणि हे -7x², -7x², नंतर -9x आणि हे प्लस 19x, -9x आणि 19x, नंतर प्लस √3 आणि मायनस √3, वर्गमूळ 3 वजा वर्गमूळ 3. म्हणजे असे अगोदर लाईक टर्म्स लिहिणार आपण आणि नंतर त्यांचे कोएफिशियंटला ब्रॅकेटमध्ये लिहून त्या पद्धतीने करूया. तेव्हा इथे काय होणार 1 - 7 त्यांचे कोएफिशियंट घेतलं. याचा कोएफिशियंट याचा सहगुणक 1, याचा सहगुणक -7, 1 - 7 आणि चल कोणता आहे x². तसंच इथे -9 + 19 इथे घेऊया आपण -9 + 19x आणि इथे
प्लस इथे काय लिहायची गरज नाहीये, डायरेक्ट लिहूया प्लस √3 आणि मायनस √3. तिथे काही चल नसल्यामुळे तिथे कोएफिशियंट बाजूला काढायचा प्रश्न देत नाही. तर त्यासाठी पाहता 1 - 7 किती झाले 6 आणि मायनस म्हणजे 7चं साइन मायनस म्हणून ते घेतलं -6x² प्लस 19 आणि हे -9 किती झाले 10 म्हणून झाले +10x आणि हे √3 आणि -√3 किती झाले ते 0 आणि तिथे नाही 0 लिहिलं तरी चालतं. मग डायरेक्ट आपण 2 टर्म्स लिहिले -6x² + 10x. सेकंड मध्ये पहा काय म्हटलंय 2ab² + 3ab² - 4ab मायनस सेकंड ब्रॅकेट आपण लिहायचा. देताना त्यांनी साधे दिलेले असतात, आपण त्याला काय करायचं ब्रॅकेटच्या फॉर्म मध्ये त्याचं मायनस साइन लिहून मग लिहिणार. आता आपण 2ab² + 3ab² - 4ab या मायनसने प्रत्येक टर्मला ब्रॅकेट मध्ये जो आहे तो सॉल्व्ह करणार आहोत. मायनस काय झाले मग आता -3ab नंतर मायनस इंटू मायनस प्लस 8ab² आणि पुन्हा मायनस इंटू प्लस -2a²b म्हणजे ह्या मायनसने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केला. हा मायनस झाला, हा प्लस झाला आणि हा मायनस झाला. 3 टर्म्स अशा पद्धतीने ते लिहिले. आता लाईक टर्म्स लिहिणार. अगोदर a² वाले टर्म लिहिलेत मी 3a²b 3a²b आणि इकडे पण आहे 3a इथे आहे 2a²b पण ते मायनस आहे म्हणून ते -2a²b असं लिहिलं. हे झाले लाईक टर्म्स. आता b² टर्म लिहूया 2ab² आणि इथे b² टर्म कोणतं आहे +8ab². काय झालं 2ab² + 8ab² नंतर -4ab ab टर्म असलेला आणि हे -3ab -4ab आणि -3ab झालं. आता आपण इथे काय करूया त्यांचं हे जे आहे कोएफिशियंट्स आहे कोएफिशियंट बाजूला घेऊन लिहिलं जास्त उत्तम. 3 मायनस किंवा डायरेक्ट आपण इथे घेऊया आता कारण 3 - 2 1 1a²b नंतर प्लस ab² आणि हे 8 + 2 किती झाले 10 प्लस 10 ab² आणि नंतर मायनस आणि हे -4 आणि -3 -7ab -7ab. आता याला लिहिताना काय केलं आपण a²b a²च्या उतरत्या क्रमाने लिहिले a²b. मग डायरेक्ट हे टर्म न लिहिता आता कोणतं लिहिणार a चं लिहिणार म्हणून -7ab हे मिडलला लिहिलं आपण मध्यभागी लिहिलं a²b -7ab + 10ab². म्हणजे अशा पद्धतीने इथे जी रचना जी आहे ते मांडणी तुम्हाला ती तेवढी जमली पाहिजे आणि त्यानुसार ते गणित व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आणि प्रत्येकाच्या नंतर एक लाईन सोडून मगच ते प्रत्येक स्टेप लिहिणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला ते व्यवस्थित सुटसुटीत लिहिता येईल आणि चुकणार नाही आणि व्यवस्थित दिसेल. तर पुढच्या भागामध्ये आपण त्यांचा गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ पॉलिनॉमियल्स बघूया आपण. थँक्यू.